पुरोधसाय च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः. पुरोधसाम साटळुक्यार अनुस्वारे य मुख्य मूच्या खाली आघात ख्योच्या डोक्यावर अनुस्वारे मचा उच्चार माम डोक्यावर अनुस्वारे आम वचा उच्चार विद्धी विच्या खाली आघात बृहस्पती हच्या खाली आघात. खालच्या ओळीत पहा सेनानी नामहम हच्या डोक्यावर अनुस्वारे अम्मचा उच्चार स्कंदः विसर्गाचा स सरसामस्मी मच्या खाली. पुरोधसाय च मुख्यं मां इथे थांबूया. विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः इथे थांबूया. सरसामस्मि सागरः. सर्व पुरोहितांच्या मध्ये मुख्य असा बृहस्पती तुम्हाला समजला. पुरोधसायच मुख्य पुरोहित सर्व पुरोहितांमध्ये मुख्य असा बृहस्पती तुम्हाला समज. आणि हे पार्थ सेनानीनाम स्कंदः आणि हे अर्जुना सेनापती मध्ये मी स्कंद आहे आणि सरसाम सागरः अस्मि आणि सर्व जलाशयामध्ये मी समुद्र आहे. भगवंत सांगतात हे पार्था सर्व पुरोहितांमध्ये श्रेष्ठ असा बृहस्पती ही माझी विभूती आहे. वेदांमध्ये गुरु ह्या ग्रहाचा स्वामी बृहस्पती याचा उल्लेख येतो. ब्राह्मणस्पती असा आलेला आहे. बृहस्पती हे इंद्राचे गुरु आणि देवांचे कुलपुरोहित. पुरोहित म्हणजे पूर्व म्हणजे प्रथम आणि हित म्हणजे हित बघणारे. त्या कुळाचे हित प्रथम बघणारे त्यांना पुरोहित असं म्हणतात. दशरथ राजाचे पुरोहित वसिष्ठ होते. वृष्णी कुळाचे म्हणजे यादव कुळाचे म्हणजे श्रीकृष्णाच्या कुळाचे पुरोहित गर्गमुनी होते. असे प्रत्येक कुळामध्ये पुरोहित असायचे. आता ही हळूहळू पद्धत थोडी कमी होत आलेली आहे. बृहस्पती हे विद्येत आणि बुद्धीत सर्वश्रेष्ठ आहे. ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहे आणि ते माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. सेनानी नाम स्कंदः सेनानी मध्ये मी स्कंद आहे. श्रेष्ठ सेनानी आहे. दक्षिणेकडे षण्मुगम महाराष्ट्रात कार्तिक स्वामी हे कार्तिकेय म्हणजे शंकराचा पुत्र. षडानन म्हणतात त्यांना. 6 तोंड आणि 12 हात आहेत. असा हा षडानन की म्हणजे कार्तिकेय. कार्तिक स्वामींचं दर्शन स्त्रियांनी घेऊ नये असं महाराष्ट्रात मानतात. पण दक्षिणेत मात्र षण्मुगम किंवा सुब्रह्मण्यमच्या दर्शनाला जातात. तिथे सगळेजण जातात. कार्तिकेय ही भगवंताचीच विभूती आहे असं सांगितलेलं आहे. सरसामस्मि सागरः आणि सर्व जलाशयामध्ये मी सागर आहे असं म्हटलंय. जलाशय अनेक आहेत. विहिरी तलाव नद्या बरेच जलाशय आहेत नाही का. पण सर्व जलाशयांचा अधिपती मर्यादेत राहणारा आणि धीर गंभीर सागर समुद्र हा सर्वश्रेष्ठ जलाशय आहे आणि ती माझी विभूती आहे असं भगवंतांनी या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे. पुरोधसाय च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः.